प्रेम भाव भातुके नैवेद्य हा केला, तन मन अर्पुनी या देवा तुझला वाहिला. प्रेम भाव भातुके नैवेद्य हा केला, तन मन अर्पुनी या देवा तुझला वाहिला. ही एकमेवच मूर्ती घडवतो, तर आम्ही ही मूर्तीची किंमत कधीच करत नाही आणि पहाटेच्या प्रहरी आणतो. म्हणजे इथं आल्यानंतर मूर्तीलाही कोणी स्पर्श करत नाही. आणि या मुलांचं देखील बाप्पांशी बॉन्डिंग चांगलं आहे, म्हणजे ते अगदी मित्रासारखं बाप्पांशी बोलतात. बाप्पांची गळाभेट घेतो आम्ही दोघंही. ॲट अ टाइम स्वप्न पडलं की मला या ठिकाणी 21 दिवस थांबायचं आहे. माझ्या दर्शनासाठी खूप लोक आसुसलेली आहेत. 2 लाडू बाप्पांच्या बरोबर शिदोरी म्हणून देतो. नमस्कार, मी संघवी राजवर्धन. मी पूनम देशमुख प्रधान. पुढारी ऑनलाईन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नुकतंच घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. 1.5 दिवस असेल, 3 दिवस असेल, 5 दिवस असेल, 7 दिवस असेल आणि सार्वजनिक मंडळाचा 10 दिवसांचा गणपती बाप्पा आपल्याकडे विराजमान झालेला आपण पाहिलं. पण कोल्हापूरमधल्या रविवार पेठेत असणाऱ्या निर्वहार तालमीजवळ बोंबाडे कुटुंबीय राहतात आणि या कुटुंबियांच्या घरामध्ये 21 दिवसाचा बाप्पा विराजमान होतो. नेमका हा बाप्पा कसा विराजमान होतो, याची गोष्ट काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सोबतच हा बाप्पा आपल्या गणेश भक्तांकडून लाड सुद्धा करून घेतो. त्याला चहा नाश्ता सुद्धा असं दिलं जातं नैवेद्यामध्ये. नेमक्या या बाप्पाची काय गोष्ट आहे ती आपण जाणून घेऊयात. तर चला. सुंदर अशा बाप्पाचं आपण दर्शन घेतलंय, तुम्ही सुद्धा दर्शन घेतलं असाल. या बाप्पाचं वैशिष्ट्य बघणार आहोत. खरोखर म्हणजे आपण 5 दिवस असेल, 7 दिवस असेल आणि मंडळाचा जो आपण बाप्पा 10 दिवसांचा बसवतो, विराजमान करतो, तर त्या बाप्पाची आपण सेवा करत असतो. पण या कुटुंबात 21 दिवसांची जी सेवा होते ती वेगळ्या पद्धतीने होते. म्हणजे इथं आता ललिता बोंबाडे आहेत, ज्या अगदी आपल्या बाळाप्रमाणे, अगदी आपल्या मुलाप्रमाणे या बाप्पाची सेवा करतात. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की बाप्पा जेव्हा घरी येतो पहिल्या दिवशी, तेव्हा त्याला काजळ लावून घरात घेतलं जातं. तर या वेगळ्या यांच्या प्रथा आहेत, वेगळं यांचं वैशिष्ट्य आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार आई, तुमचं पुढारी ऑनलाईन मध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर नेमकी या बाप्पाची सेवा कशी होते तुमच्याकडून? सेवा अगदी लहान मुलाप्रमाणेच करायचं. त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याला टीप लावली जाते. बाळाला कशी तशी त्याला अच्छा, लावली जाते. म्हणजे कुठे लावतो? डाव्या बाजूच्या कानाजवळ लावतो. तर बाकी काय सकाळी आपण चहा वगैरे घेतो, तो चहा सुद्धा नैवेद्य दाखवतो, नाश्ता नैवेद्य दाखवतो. परत 12 नंतर आम्ही नैवेद्य घरचा नैवेद्य दाखवतो. सकाळ संध्याकाळ आरती होते. आपण जेवण झाल्यानंतर आपण कसं विश्रांती घेतो, तसं 1-2 तास तरी निदान बाप्पांना विश्रांती देतो आम्ही. सगळे लाईट वगैरे बंद, समाईच्या दिव्यामध्ये कोणालाही येण्यास परवानगी देतो. बाकी अनेक ठिकाणाहून भाविक येत असतात तुमच्या बाप्पाकडे. हो, भरपूर. मग कसं असतं वातावरण, कसं असतं आता तुमच्या घरी? म्हणजे आमच्या इकडे बघितलं तर 5 दिवसांचा किंवा 7 दिवसांचा असतो, म्हणजे कमी सेवा करायला मिळते. तुम्ही 21 दिवसांची सेवा करता आणि यामध्ये दिवस रात्र तुम्ही म्हणजे बाप्पा सोबत असता. कशा आठवणी आहेत तुमच्या या? बाप्पा घरात असते तर एक मोठा माणूस आपल्या घरामध्ये असला अगदी कंटाळा अजिबात येत नाही बाप्पांची सेवा करण्यात. इतका आनंद असतो की 21 दिवस कसं निघून गेले कळत पण नाही. उत्साह असतो. बाप्पाची पाठवणी करताना काही विशेष त्यांना शिदोरी वगैरे देता? हो, बाप्पांची पाठवणी करताना आपण कसं वाटेत जाताना गोड खाऊ काहीतरी मुलांना देतो, तसं 1-2 लाडू बाप्पांच्या बरोबर शिदोरी म्हणून देतो. लाडू देताना त्या असं म्हणतात की बाळा हे घे, तुला वाटेत भूक लागली तर बसून खा म्हणून. असं ते कर्दळीच्या पानामध्ये त्या 2 लाडू किंवा 2 मोदक असं ते कर्दळीच्या पानामध्ये बांधतात आणि त्याला असं दोऱ्यांचं म्हणजे हे तयार करतात, गळ्यात अडकवतात. मला हे जाणून घ्यायला आवडेल की 21 दिवसच का तुमच्या घरी बाप्पा बसतोय? या मागचं काय परंपरा किंवा काय आध्यात्मिक वैशिष्ट्य काय आहे? काय झालं माहितीये का, एक दिवस अचानक असं झालं, म्हणजे ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी रात्री साधारणतः 2:30 ते 3च्या दरम्यानची गोष्ट आहे. तर अचानक एक दिवस दोघांनाही सेम ॲट अ टाइम स्वप्न पडलं की मला या ठिकाणी 21 दिवस थांबायचं आहे एवढंच. आणि तुम्ही मला म्हणजे
पाठवणी लगेच करायची नाही. 21व्या दिवशी तुम्ही माझी पाठवणी करायची. मला म्हणजे थोडक्यात त्यांनी असं म्हटलं की माझ्या दर्शनासाठी खूप लोक आसुसलेली आहेत आणि त्यांना यायला वेळ मिळत नाही, म्हणून मला त्यांच्यासाठी 21 दिवस थांबायचं. मग त्याच्यानंतर आम्ही नमस्कार करून आम्ही फक्त एवढंच म्हटलं की आम्ही तुमची सेवा 21 दिवस करतो. नंतर गौरी पूजन दिवशी रात्री इथं जागरणाचा कार्यक्रम असतो, म्हणजे गौरी वगैरे खेळतात इथं. तर ऍक्च्युली इथं बाप्पांचीच गादी आहे, तर त्यामुळे आम्ही त्या दिवशी रात्री प्रश्नांची विचारणा केली. तर विचारायच्या आधीच त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे यावर्षी म्हणजे 21 दिवस माझी सेवा घडली पाहिजे. ऍक्च्युली आम्ही हा आमचा गणपती 21 दिवसाचा आहे हे कोणालाही असं आम्ही म्हणजे अनाऊन्स केलं नाही किंवा कोणालाही सांगितलं नाही, पण आपोआप या बाप्पांच्या दर्शनाला येणाऱ्यांना इतकी प्रचिती चांगली मिळाली की त्याच्यानंतर म्हणजे ज्याचं चांगलं होतं तो पुढच्यांना सांगतो. अशा पद्धतीनं इतके आता दर्शनासाठी लोक येतात. नक्कीच. आता या बाप्पाला पेडा गणपती म्हणून ओळखलं जातं, आता ओळखू जाऊ लागले. नेमकं पेडा गणपतीची काय म्हणजे वैशिष्ट्य? ऍक्च्युली पद्धत अशी आहे की ज्यांना बाळ होतात ते इथं आणून पेढे व्हायचे, तर त्या पेढ्यांमध्ये गणोबा मुजवला जायचा. ऍक्च्युली आमच्या गणोबाला नाव आहे पेडा गणोबा म्हणून, पण ते त्याचा म्हणजे तेच नाव गणपतीला पडलं आणि पेडा गणपती म्हणजे एकंदरीत आणि लोकांच्याही तोंडातून आलं की खरोखरच पेडा गणपती प्रमाणे पेढा वाढल्यानंतर कसं नवस पूर्ण झाल्यासारखं वाटतं, पूर्ण झाल्यासारखं त्याचं होतं. भरपूर लोक पेढेच घेऊन येणार, त्यामुळे मग पेढा गणपती नाव पडलं. तेच नाव प्रचलित झालं. मग इथं येणाऱ्या लोकांच्या गर्दीचा ओघ वगैरे बघून मग इथं ही मुलं जे आहेत मग त्यांनी इथला गर्दीचा ओघ बघून मग ते म्हटले की आपण सगळे मिळून एक सेवेकरी मंडळ तयार करू. म्हणजे छोटस एक तुमचं मंडळ तयार झालं. छोटंसं मंडळ म्हणण्यापेक्षा आमचं 31 जणांचं कुटुंब तयार झालं. आणि या मुलांचं देखील बाप्पांशी बॉन्डिंग चांगलं आहे, म्हणजे ते अगदी मित्रासारखं बाप्पांशी बोलतात. म्हणजे असं हे नाही की बाप्पा हे असं आहे बघा, ते तसं आहे बघा, असं करूया तसं करूया, म्हणजे हे असं त्यांचंही कम्युनिकेशन मूर्तीशी होतं. पूर्वी या मोल्डमधल्या 23 मूर्त्या केल्या जायच्या, त्याच्यानंतर त्या मूर्त्या कमी होऊन 17 ते 18 वर आल्या, त्याच्यानंतर परत कमी होऊन 12 ते 13 या प्रमाणात आल्या, नंतर त्या मूर्त्या 8च घडवल्या जाऊ लागल्या, नंतर 4 वर त्याचं प्रमाण आलं आणि नंतर त्या मूर्त्या बंदच झाल्या. आणि नेमकं ज्या दिवशी त्या मूर्त्या पूर्णच बंद होणार त्याच वर्षी तो आमच्यासाठी मूर्ती घडवला. आणि तिथून पुढे त्यांना असंच चालू केलं की ही एकमेवच मूर्ती घडवतो, यातली दुसरी मूर्ती घडवत नाही. त्याला आता या मूर्तींसाठी विचारणा खूप होते, पण ते महेश वडंगेकर यातली मूर्ती दुसरी घडवत असं. आणि त्याच्याकडं महालक्ष्मीच्या मंदिरातली मूर्ती आणि आमची मूर्ती या 2च मोठ्या मूर्त्या घडवल्या जातात, बाकी सगळ्या घरगुतीच घडवल्या जातात. मूर्ती पूर्ण इको फ्रेंडली आहे. कलर काम मूर्तीचं कुंभार हातानेच करतो. म्हणजे पूर्वीच्या पद्धतीने याच्यामध्ये केमिकल वापरलं जात नाही किंवा वॉर्नेस जो काही चकमकीसाठी वापरला जातात तो वापरला जात नाही. परत धोतराचा कलर आहे तो पूर्वीपासून जो आहे तोच आहे, त्याच्यामध्ये बदल म्हणजे आम्ही जरी कुंभाराला सांगितले की आम्हाला या ठिकाणी हे नको आहे, त्या ठिकाणी ते नको आहे, हे असं जरा कर, ते तसं जरा कर, तर ते कुंभार अजिबात ऐकत नाही. ते म्हणतात आम्ही देतोय तशीच तुम्ही मूर्ती न्यायची. खरं असे ती मूर्ती घडते दरवर्षी, असंच आम्ही सांगायला जातो, पण मूर्ती अत्यंत सुबक म्हणजे इतकी तो जीव ओतून मूर्ती करतो की खरोखरच त्या मूर्तीमध्ये जीवत्व येतं. जेव्हा बाप्पा घरी येतो तेव्हाचं काय वातावरण असतं? तयारीला आम्ही म्हणजे खूप अगदी बऱ्याच दिवस आधीपासून काय करायचं, कसं डेकोरेशन करायचं वगैरे या पद्धतीने सगळं नियोजन चालू असतं. डेकोरेशनही करतो. फक्त बाप्पा आणताना कुंभारीण जी असते म्हणजे कुंभाराची बायको तिला ओटी दिली जाते. पहिला मान तिचा ठेवला जातो, पहिला तिला ओटी दिली जाते, नंतर कुंभाराला आहेर केला जातो. आणि आम्ही मूर्तीचे पैसे असं देत नाही, म्हणजे जी काही पूर्वीची परंपरा आहे धान्यावरचा गणपती अशा पद्धतीनं जी परंपरा आहे. ॲक्च्युली आत्ताच्या या युगाप्रमाणे आम्ही कुंभाराला पैसे देतो, पण ते आम्ही आहेरातून देतो, म्हणजे त्याला आहेर केला असं समजून देतो. आणि मूर्ती ज्यावेळी उचलायची असते त्यावेळी तत्पूर्वी मूर्तीची पूजा केली जाते, म्हणजे त्यावेळी कुंभाराला धान्य आम्ही आधी देतो आणि मग गणपती उचलतो. म्हणजे गणपती आमचा आम्ही जर मूर्तीची किंमत काय किंवा मूर्ती तुम्ही किती रुपयाला घेता तर आम्ही ही मूर्तीची किंमत कधीच करत नाही किंवा कोणालाही सांगत नाही. आम्ही फक्त एवढंच सांगतो की आमचा बाप्पा धान्यावरचा आहे. त्याच्यानंतर बाप्पा म्हणजे आम्ही खूप मोठ्याने वाजत गाजत आणतो आणि पहाटेच्या प्रहरी आणतो. म्हणजे मला वाटतं आम्ही 5:30च्या दरम्यान कुंभाराच्या घरात असतो. अर्धा तासात पूजा आटोपून आम्ही 6:15च्या दरम्यान तिथून बाप्पा उचलतो आणि मग तो वाजत गाजत मिरवणुकीने असा घरी आणतो. त्याच्यानंतर बाप्पा आमचा म्हणजे घरी येण्यापूर्वी आमच्यात अशी पूर्वीपासून आलेली परंपरा आहे की कुमारिकेनं कळस घेऊन उभा राहायचा असतो.
तो बापाला छोटी दिसला पाहिजे तो पहिला बाप्पाला दिसला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी बाप्पांचं घराच्या जवळ आगमन होतं त्यावेळी पहिला ती कुमारिका कळस घेऊन उभारलेली दिसली पाहिजे. अशा पद्धतीनं ते नियोजन असतं. बाप्पांचं आगमन आज झाल्यानंतर त्यांना पहिला टेबलवर ठेवलं जातं सजावटीकडे तोंड करून. मग सजावट उघडली जाते. उघडल्या गेल्यानंतर एक 10 मिनिटं आम्ही तसंच थांबतो. त्याच्यानंतर मग बाप्पांना जागेवर विराजमान करतो. त्याच्यानंतर मग बाप्पाची नित्य नैमित्तिक सेवा चालू होते. अगदी सकाळी उठल्यानंतर बाप्पांना म्हणजे पहिली पूजा होते. पहिली पूजा म्हणजे साधी, फक्त बाबांना जागं करायचं बाप्पांना आणि मग थोडंसं म्हणजे फुलं वगैरे काढायची, कालची फुलं, आणि फक्त दीप धूप लावायचा. मग त्याच्यानंतर दुसरी पूजा म्हणजे बाप्पांच्यावर पाणी शिंपडलं जातं, फुलं बदलली जातात, हार दुर्वा वगैरे घातला जातो. आणि आपण जसं चहा कॉफी वगैरे घेतो तसं बाप्पांना चहा कॉफी नाश्त्याचा नैवेद्य दाखवला जातो. अरे बापरे, म्हणजे ह्या बाप्पाला चहा नाश्ता. कॉफीचा नाश्ता दिला जातो. तिला म्हणजे आपल्या घरात एक पाहुणा आलेला असतो, आपण खायचं आणि त्यांना कसं ठेवायचं, मग त्या पद्धतीनं तसा नैवेद्य दाखवला जातो. त्याच्यानंतर साधारणतः 12च्या दरम्यान आपला जेवणाचा नैवेद्य होतो. जेवणाचा नैवेद्य झाला की म्हणजे लाईट्स वगैरे सगळ्या ऑफ करायच्या आणि 1-2 तास म्हणजे बाप्पांना विश्रांती द्यायची. त्यावेळेमध्ये या रूममध्ये कोणीही बोलत नाही, पिन ड्रॉप सायलेन्स ठेवला जातो. बाहेरून कोण जरी आलं तरी शांतपणे अगदी त्यांना म्हणजे बाहेरच्या बाहेर हे केलं जातं. 2 नंतर दर्शनासाठी चालू होतं, म्हणजे सगळे येतात. स्वयंपाक पूर्ण सोहळ्यामध्ये. हा, स्वयंपाक मात्र लाल वस्त्रामध्ये आणि पूर्ण सोहळ्यामध्ये केला जातो. गौरी पूजन दिवशी विशेष पूजा असते. त्या गौरी पूजन दिवशी बाप्पांच्या 3 पूजा होतात. पहाटेची पूजा, रेग्युलर पूजा, नंतरची दैनंदिन म्हणजे पाणी शिंपडून फुलं बदलणं वगैरे हे पूजा, आणि सकाळी 10 वाजता गौरी पूजन दिवशी म्हणजे जागरणाचा कार्यक्रम म्हणून विशेष पूजा बांधली जाते. म्हणजे अलंकारित, परत हार वगैरे, फुलं, केवडा, पूर्ण कमळ, भरलेला असतो गणपती, पांढऱ्या दुर्वा, एवढं फुलं घातलेलं. गणपतीला प्रिय असणाऱ्या पांढऱ्या दुर्वा वगैरे जे काही गणपतीला, शमी म्हणा, हे सगळे वस्तू वापरून गणपतीची महापूजा बांधली जाते. मग त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे कार्यक्रम चालू होतात. दुपारी नैवेद्य दाखवल्यानंतर 2 तास दर्शन बंद ठेवलं जातं. त्याच्यानंतर 21 दिवसामध्ये परत एक संकष्टी येते. त्या संकष्टीला देखील अशीच महापूजा बांधून दुर्वांचा हार घातला जातो त्या संकष्टीला. तर ते दुर्वांच्या हाराचा म्हणजे मान आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे. तर मग ती देखील महापूजा असते. त्या दिवशी देखील दर्शनाला गर्दी असते. आणि एक केलं जातं की इथं म्हणजे गणपती आल्यापासून गणोबा गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान असतो, तो त्या दिवशी गौरीच्या पुढे ठेवला जातो आणि त्याला पेड्यामध्ये मुजवला जातो. गौरीच्या दिवशी. आणि विसर्जनाचं कसं असतं? विसर्जन दिवशी पहाटेची पूजा होते. त्याच दिवशी पण पहाटेपासून मंत्रपठण वगैरे चालू असतं. 5:30 वाजता पहिली पूजा होते. त्याच्यानंतर 7 वाजता दैनंदिन पूजा होते आणि त्याच्यानंतर 10 वाजता विसर्जनाची पूजा म्हणून विशिष्ट पूजा बांधली जाते. म्हणजे पाना, फुलांची, हारांची, अलंकारित अशी पूजा बांधली जाते. मग त्याच्यानंतर काय होतं की आरती केली जाते. आरतीच्या वेळी महानैवेद्य दाखवला जातो. त्याच्यानंतर बाप्पांची साधारणतः परत 2 तास विश्रांती. 2 तासांच्या विश्रांतीनंतर बाप्पांना वाद्य वाजवून जागं केलं जातं. विसर्जना दिवशी वाद्य वाजवून जागं केलं म्हणजे घंटी, टाळ, ताट, वाटी वगैरे असे म्हणजे घरात जे लहान मुलं असतील ते त्यांच्या यानं विसर्जना दिवशी बाप्पांना जागं केलं जातं. जागं केल्यानंतर मग बाप्पांना परत चहा कॉफी वगैरे असा नैवेद्य दाखवला जातो. नाश्ता त्यावेळी म्हणजे अशा पद्धतीनं दाखवून नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर विसर्जनाचे मंत्रपठण चालू होतं. मग त्याच्यानंतर मग बाप्पांची शेषभरणी होते. म्हणजे तांदळानं शेषभरणी होते. शेषभरणी झाल्यानंतर इथं लहान मुलांच्या हस्ते म्हणजे जे शाळेला जाणारी मुलं असतात यांच्या मार्फत बाप्पांना झेंडूचीच फुलं चढवली जातात. कारण की झेंडूचं फूल हे बाप्पांना प्रिय आहे आणि ते बुद्धीचं कारक आहे असं समजून ते झेंडूचं फूल चढवून त्यांच्याकडे बुद्धी मागितली जाते. म्हणजे आणि मग ते झेंडूची फुलं चढवल्यानंतर मग बाप्पांची विसर्जनाची आरती होते. विसर्जनाची आरती झाल्यानंतर आमच्या कुटुंबातल्या आणि सेवेकरांना त्यावेळेला रडू येतं. म्हणजे सगळे रडतो आम्ही, कारण की इतके दिवस आम्ही सेवा केलेली असते. ते घरातला एक माणूस जाणार म्हटलं की सगळ्यांना असं भरून येतं.
त्याच्यानंतर मग बाप्पांचं अक्षदांनी विसर्जन केलं जातं, म्हणजे विसर्जनाचा मंत्र म्हणून अक्षदा टाकल्या जातात आणि मग बाप्पांचं विसर्जन होतं आणि मग मूर्ती थोडी हलवली जाते. मूर्ती हलवल्यानंतर मूर्ती झाकून ठेवली जाते. साधारणतः 21 मिनिटं मूर्ती झाकून ठेवली जाते. म्हणजे पूर्ण मूर्ती झाकायची, हे पूर्ण झाकायचं आणि 21 मिनिटानंतर ते सगळं उघडायचं, मूर्ती उघडायची आणि मग तिथून मूर्ती खाली घेतली जाते. ॲक्च्युली आता आमच्यात अशी पद्धत आहे की बाप्पांच्या प्रतिष्ठापनेपूर्वी ह्या मंगल कलशाची प्रतिष्ठापना होते. हा मंगल कलश आधी प्रतिष्ठापित करायचा, मग बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आणि विसर्जनाच्या वेळी आधी बाप्पांचं विसर्जन करायचं आणि मग कळसाचं विसर्जन करायचं. असं मग बाप्पांची मूर्ती इथून खाली घेतली जाते आणि मग बाप्पांच्या जागेला हा कळस हलवून बाप्पांच्या जागेला ठेवला जातो. आता ती मूर्ती खाली घेतल्यानंतर परत एकदा तिथे आरती होते. हां, आरती झाल्यानंतर बाप्पांना परत थोडं पुढे घेतलं जातं. मी आणि आमच्या आई बाप्पांना 21 प्रदक्षिणा घालतो, बाप्पांची गळाभेट घेतो आम्ही दोघंही आणि त्याच्यानंतर मग मूर्ती मग इथं फेर धरला जातो. गौरीच्या गाण्यांचा बाप्पांच्या भोवती फेर धरला जातो. मग त्या फेर धरून झाला, गाणी वगैरे झाल्यानंतर मग बाप्पांना देवांचं दर्शन घडवलं जातं. म्हणजे आमच्या घरात जिथं देवारा आहे तिथं बाप्पांना नेलं जातं, देवांची आणि बाप्पांची भेट होते, असा एक आमचा कयास आहे. मग तो बाप्पांची भेट होते. तिथून परत मूर्ती आत घरामध्ये नेली जाते. घरामध्ये मधघरात मूर्ती नेल्यानंतर परत तिथं मूर्तीतून परत तिथं आरती होते, साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. तिथून परत मूर्ती स्वयंपाकघरात नेली जाते आणि तिथं पण परत बाप्पांना विराजमान केलं जातं. तिथं एक आरती होते आणि तिथं बाप्पांना परत एकदा नैवेद्य होतो. तिथून मग बाप्पांना घरात जेवढे दार आहेत त्या प्रत्येक दाराला बाप्पांना न्यायचं आणि मग मूर्ती बाहेर नेली जाते. म्हणजे आलेला पाहुणा बाहेरच बसला आणि बाहेरच्या बाहेरच गेला, असं पूर्वीपासून म्हटलं जातं. असं व्हायला नको म्हणून आम्ही संपूर्ण घरातून फिरवतो आणि मग बाप्पांना बाहेर नेलं जातं. बाहेर नेल्यानंतर मग बाप्पांचं परत लिंब लोणं केलं जातं आणि परत बाप्पांना रस्त्याच्या मधोमध विराजमान केलं जातं. परत एकदा फेर धरला जातो गौरीच्या गाण्यांचा वगैरे, फुलांचा सडा वगैरे टाकला जातो आणि फुलांच्या सड्यांवरून मग बाप्पांना इतर ठिकाणी असं असतं की बाप्पा जाताना 3 वेळा मागं वळून बघायची पद्धत असते की बाप्पांना घेतात आणि 3 वेळा मागं बघून. तर आमच्या बाप्पांना 5 वेळा मागं वळून बघावं लागतं, म्हणजे तेही लवकर जात नाहीत. थंडाई जायची इच्छा नसते, असा एक हे असं इथली ओढ लागलेली असते. आणि मग ते आमच्या मम्मी दारात उभा असतात, त्या टाटा करत असतात. असं म्हणजे आपला एक घरचा माणूस असल्यासारखं. मग तिथून पुढं मग बाप्पांना म्हणजे आम्ही मिरवणुकीनंच आजपर्यंत म्हणजे ढोल ताशा पथक लावून किंवा वेगवेगळी वाद्य लावून मिरवणुकीने बाप्पांचं विसर्जन होतं. विसर्जनाच्या ठिकाणी पण असं होतं. आता इथं एक असं म्हटलं जातं की विसर्जनाच्या आरतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा बाप्पा निरोप घेतो त्यानंतर घरातलं वातावरण कसं असतं? भरपूर वाईट वाटते. 2-4 दिवस तर अजिबात कमतच नाही, चुकल्यासारखं वाटते. जागा मोकळी होती, जागा मोकळी होती, बघावंसं वाटत नाही त्या जागेकडे. बरोबर, जागेकडे बघावंसं वाटत नाही. नैवेद्य वगैरे करताना चुकल्यासारखं वाटतं, आज काहीतरी विसरले आपण. वाटतं 4-5 दिवस तर तसं वाटतं.